इकडे दाखव तुमचं स्टँडर्ड लुक. छान दिसतंय, ग्लो करतोय तुमचा पण चेहरा. कोणतं फाउंडेशन लावलं मग? नॅचरल बोला आपण, नॅचरल आहे का? हाय, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, खूप आनंदाचा जावो. जवळपास आता सायंकाळचे 7 वाजले आणि आता आम्ही करतो इथे मसाले भात. कारण सकाळचं पण थोडंफार आहे उरलेलं आणि आता मसाले भात लावलाय. कारण आम्ही 3 जण चाललोय, लग्नासाठी चाललोय आम्ही. त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल ती दीदी मेहंदी काढायला आली होती, तर तिच्या भावाचं आज लग्न आहे. तर आम्ही आता लग्नासाठी निघणार आहे. अजून तयारी नाही केली, आता थोड्या वेळ तयारी करतो आणि लग्नाला पण जाणार आहे. तर मग आई आणि आमची आजी घरीच आहे, तर त्यांच्यासाठी मसाले भात लावलाय मस्त. आणि त्यासोबत मस्त आम्ही आंबा कापलाय, पुरणपोळी पण आहे. हो, पुरणपोळ्या पण सकाळचा आहे, आता पण गरम केलाय. आणि तर बघत राहा तुम्ही पुढे लग्न कसं होतं. खूप काय काय ऍडव्हेंचर असणार आहे. आम्ही मिस्टरांसोबत लग्नाला जाणार आहे, तर अजून आम्हाला आवरायचं पण आहे, साडी पण घालायची आहे, मेकअप पण करायचं आहे. तर आम्ही तुमच्यासोबत सगळं शेअर करू, तर ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा. मस्त आता इथे मसाले भात होतोय. कुकरचं झाकण लावायचं बाकी आहे, लावून द्यावं. पहिले आंबा खायचा. आणि गणपती बाप्पाजवळ एक आंबा ठेवला होता ना, तोच प्रसाद म्हणून खाणारे सगळेजण खाणारे. चला आता मस्त कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण थोडंसं आवरून घेऊ. खूप दीदींनी मला विचारलेलं की दीदी तू चेहऱ्याला काय लावते, तर सगळ्यात आधी मी ही पॉन्ड्सची क्रीम लावते. एक सुपर जेल म्हणून पॉन्ड्सची ही क्रीम आहे आणि ही डेली यूज साठीच वापरते मी. इव्हन रोज आपण घरातही असलो ना तरी ही क्रीम आपण वापरू शकतो. रात्री झोपताना किंवा सकाळी आंघोळ झाल्यानंतर ही क्रीम लावते मी. याचा मला छान इफेक्ट पण आहे घरातल्या घरामध्ये. स्किन खूप छान ग्लो करते. आणि ह्या क्रीमवर जर कुठे बाहेर जायचं असेल, जसं की आता आम्हाला लग्नाला जायचंय, तर मग त्यासाठी मी ही लॅक्मेची सीसी क्रीम लावते. त्याच्यावर आधी बेसिक बेस म्हणून ही क्रीम पॉन्ड्सची लावलेली आहे. यावर मी लॅक्मेची सीसी क्रीम लावणार आहे आणि काय नाही, त्यावर पावडर लावायची, बस इतकाच आमचा मेकअप असतो. तर मग आता आवरते मी, बघा तुम्ही पण. आरसा दिसतोय का? हा ठीक आहे. तर इथे माझी सीसी क्रीम लावून झाली आहे. आता यावर मी पॉन्ड्स पावडर लावते. माझी फेवरेट आहे, लहानपणापासून मी हीच पावडर लावत आलेली आहे आणि हीच मला आवडते. एकदम साधा सिंपल मेकअप असतो आपला. फक्त जास्त मेकअप आपण म्हणतो ना, सिरम वगैरे वगैरे, फाउंडेशन वगैरे, ते सगळं फक्त लग्नात लावलं होतं, ते पण पार्लरवाल्या दीदीने. त्यानंतर ते कधीच लावलेलं नाहीये आम्ही, म्हणजे मी तरी नाही लावत स्किनला काही. बघा करतोय का माझं स्किन ग्लो करते का? करते ना. आम्ही दोघी इतकंच मेकअप करतो. आता आपल्याला हेअरस्टाईल करायची, एकदम सिंपल. लिपस्टिक आणि काजळ मॅन्डेटरी आहे. म्हणजे मी काजळ नाही लावत, पण माझी मम्मी म्हणते की तू काजळ लावत जा, तुझे डोळे एकदम छोटे छोटे आहे, काजळ लावल्याने डोळे मोठे दिसता. मग थोडस तुमचं काजळ द्या मला. माझ्याकडे काजळ नाही, कारण मी काजळ लावतच नाही, यांचंच लावते थोडस. आणि यांच्याकडे ब्ल्यू शेडचं काजळ आहे. माझ्या मिस्टरांना लिपस्टिक लावलेले आवडत नाही,
त्यामुळे थोडीशी. ओ लिंब नाही देते, खरं बोलते मी. नाही आवडत ना तुम्हाला? पाहिलं का कसे बोलता मला. अरे वा, आज माझा कानबाबा मॅचिंग झालं. सगळं मॅचिंग. केसांना मस्त ट्रिम करायचंय, पण कधी टाइम भेटेल मला. तुम्हाला सुट्टी कधी येऊ आता? संडे. हो, नेक्स्ट संडे. बिचारे माझे केस. माझ्याकडे सिल्वर कलरचा क्लोजर आहे. हात मोठा आहे वाटतं माझा. बसत नाही का? नाही ना. हो हो, बस ना ग. त्याला हे लावायचं होतं. साबण लावूनच घातलं होतं त्या दिवशी. हा, फायनली बसल्या. काय तो संपलाय ना. त्याच्यात आहे ना थोडस. हा, तेच घे ना. बेल्ट कुठं? बेल्ट पूजा माझा. हा, 1 मिनिट है अपने पास. हा हे याच्यातलं ना कोणतं छान आहे. छान आहे. ब्लू ओशन. हा छान आहे, पण फुटलेलं आहे ना. येत असेल ब्लू ओशन संपलंय. कोणतं? हा लावलं मी थोडंसं. लय मोठा स्प्रे त्याचा, पण मला हाच आवडतो. मागवावं लागलं आता त्याच्याकडून. मागवा आता आपण त्याच्याकडून, त्याला सांगू. चला आता फायनली आमचं आवरून झालंय. ते साधं सिंपल एकदम पटकन आवरलंय. कारण उशीर झाला अजून. आणि आमची साडी कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा. सेम आहे. गणेश भाऊने घेतली होती आम्हाला दोघींना. फक्त थोडा कलर कमी आहे थोडासा. माझा ग्रे कलर आहे. आणि आम्ही एकदम साधं सिंपल मस्त आवरलंय. आता आम्हाला लग्नाला जायचंय, तर तुम्ही पण चला आमच्या सोबत. चला. काय बघताय तुम्ही आता? काय ते? हेअर क्रीम. हेअर क्रीम. केस सेट नाही केले तुम्ही? माझ्या मिस्टरांना आमच्यापेक्षा जास्त वेळ लागतो मेकअप करायला. काढू नका. 2 तास लागतं. 2 तास. हा, आम्ही अर्धा तासात आवरलं, तुम्ही 2 तास लावता. आंघोळीला 1 तास, आवरायला 1 तास. काय हो, आपलं काम स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड आहे. इकडे दाखव तुमचं स्टँडर्ड लुक. छान दिसतंय. ग्लो करतोय तुमचा पण चेहरा. कोणतं फाउंडेशन लावलं मग? नॅचरल बोला आपण. नॅचरली. नॅचरल आहे का? बरं चला ना मग, तिकडे लग्न लागून जाईल. चला आवरा पटकन. चला, झाले सेट. ओके. आहो आम्हाला पण यायचंय. चला तर आता आम्ही निघालो होतो ज्वालामाता लॉन्सला. ज्वालामाता लॉन्स आमच्या घरापासनं 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर आहे. आणि ज्वालामाता लॉन्सला आमच्या घरातील बरेचसे लग्न झाले. तुम्ही बघितलं पण असेल. माझं लग्न, पूजाचं लग्न, रोशनी दिदीचं लग्न, सर्वांचं लग्न त्याच लॉन्सला झाले. आणि आता आम्ही लॉन्सजवळ पोहोचलो होतो. तर
नवरी नवरदेव पण पोहोचले होते लॉन्सजवळ आणि लग्नाला पण खूप जास्त गर्दी होती, तुम्ही बघितलं असेल. आणि स्टेज पण खूप छान दिला होता. असा स्टेज पूजाच्या पण लग्नाला होता, फक्त कलरमध्ये डिफरन्स होता थोडं. जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी त्या दिवशी की रोशनी दिदी आणि नवरदेवाची बहीण ह्या दोघी बेस्ट फ्रेंड होत्या. तर रोशनी दिदी पण लग्नाला आली होती. आम्ही दोघीजणी गप्पा मारत होतो, बडबड करत होतो आणि लग्नाला इतकी गर्दी होती की खुर्ची पण राहिली नव्हती. तर रोशनी दिदी आणि मी एकाच खुर्चीवर बसलेलो होतो आणि लग्नाला एंट्री पण खूप छान होती नवरी नवरदेवाची, तुम्ही बघाल पुढे. जशी पूजा आणि गणेश भाऊंच्या लग्नाला एंट्री ठेवलेली होती, श्री प्रभू रामचंद्र आणि सीता यांचं गाणं लावलेलं होतं, तसेच ह्या पण लग्नाला एंट्री खूप छान ठेवली होती. गाण्याला कॉपीराईट येतं म्हणून गाणं म्यूट केलं होतं, पण एंट्री खूप सुंदर आणि खूप छान केली होती. वरमाला पण खूप छान झाली, तुम्ही पुढे बघताय. वरमालाच्या वेळेस खूप फटाक्यांची खूप मोठी आतिषबाजी केली होती आणि समोर पण खूप सारे फायर बॉम्ब लावलेले होते आणि नवरी नवरदेव पण खूप छान दिसत होते. खूप मस्त एंट्री केली आणि खूप छान लग्न झालं होतं सर्व. लग्न लागलं त्यानंतर मग पूजा, मी, रोशनी दिदी आम्ही सर्वजण बसलेलो होतो. रोशनी दिदीची मैत्रीण, त्यांची मम्मी त्या पण बसलेल्या होत्या. आम्ही मस्त गप्पा मारत होतो कारण जेवणासाठी थोडा वेळ होता, कारण आधी पण खूप गर्दी झाली होती. आणि रोशनी दिदीची जी मैत्रीण बघताय ती PSI आहे. PSI मॅडम बसलाय बघा. PSI काय आहे का तुमचं मनोगत थोडंसं? टाइम मध्ये टाइम काढून आलाय PSI मॅडम लग्नाला. मग गाडी चालली येते का मग? पुढे दिसत नाही आम्हाला, बकुळी नाही आली का? हाय 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 बस ती बकुळीचं फुलासारखी म्हणून. त्यानंतर मग आम्ही परत दुसरीकडे येऊन बसलो, कारण तिकडे संध्या मावशी म्हणजे पूजाची मावशी, माझी बहीण, ती पण आलेली होती. माझी मावशी, मावशीच्या मुली, त्यांच्या मुली, खूप जण होते कारण आमचे भरपूर सारे नातेवाईक ह्या लग्नाला होते. नंतर मग सर्वजण जेवायला बसलो आम्ही. हे बघा, हे लोक कसे चोरून चोरून गुलाबजाम खाऊ राहिले, पण खातात त्याचे असं. मी जेवण करून आली घरून. मस्त आमचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर तुम्ही बघता अश्विनी दीदी खूप छान दिसत होती. ती ही नवरदेवाची बहीण, त्या दिवशी मेहंदी काढायला आली होती तीच. त्यानंतर आम्ही तिला भेटलो, थोडंसं बोलणं वगैरे झालं, फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. पुढे आम्हाला गुड्डू पण भेटला. मम्मी नव्हती आली लग्नाला, मम्मीऐवजी गुड्डू आला होता लग्नाला. मग आम्ही थोड्या गप्पा मारल्या. तो पण म्हणत होता, तो दुपारीच आला होता पण मग त्याला दुसरीकडे पण अजून एक कार्यक्रम होता, मग तो तिकडे गेला. त्यानंतर मग लग्नाला आला, आम्ही थोडंसं गप्पा मारल्या. मिस्टर पण नव्हते आले लग्नाला, मिस्टरांचं पण थोडं काम होतं. मग मी, गणेश भाऊ आणि पूजा आलो होतो. त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. आता आम्ही घरी आलोय आणि खूप दमलोय आम्ही. 12 वाजले आम्हाला घरी यायला. लग्नामध्ये मस्त आम्ही जेवण केलं, जेवण झालं. त्याच्यानंतर मग अर्चना वहिनीकडे गेलो होतो, त्यांचं 10K सेलिब्रेशन होतं, तिकडनं आता आलोय. हो, आणि खूप छान मस्त सेलिब्रेशन झालं. मस्त केक कट केला, आईस्क्रीम खाल्ली, मस्त गप्पा मारल्या फॅमिली सोबत. आणि आता आलोय, आता मस्त चेंज करतो आणि झोपतो आता, झोपायचंय आता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करत जा. हो, आणि पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री. गुड नाईट सगळ्यांना. झोपा आता सगळे, आम्ही पण झोपतो. झोपतो आता, थकलोय आम्ही खूप.